तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर केलेले का तात्पुरतं काम चलाव केलेले ते कशासाठी आता तुम्ही म्हणाल, आहे ना चांगलं घरदार इथं चुलीसाठी आबत्ती. तर काय असते पावसाळ्याचं आहे ना, आता नाही पाणी साठायचं असं वाटतंय. तरी इथे ना अजून एक बांबू पाहिजे होता. ह्याला इकडं सरकवून थोडंसं, इथं बघा कसं छान दाट दाट झालेत. याला थोडं इकडं सरकवून दोन्हीच्या मध्ये पाहिजे होता, पण आता नाही ना, कमी पडलंय. तर हां, तुम्ही म्हणाल आता कशासाठी एवढा अपदा करून घ्यायची, काय गरज आहे. तर चुलीला निवारा लागतो पावसा पाण्याचं. बाहेर चूल विटा विटा भिजल्या ना, जागा खाली ओली असल्यावर आहे ना, हे होत नाही, चूल पेटत नाही. आणि सकाळचं पाणी तापवायला का होईना, जर 2-2, 3-3 दिवस समजा पाऊस लागून राहिला तर पाणी तापवायला का होईना चूल पेटवावी लागतेच आहे ना. शिकं पण अडकवून घेतलंय मी. शिकं कशासाठी ते, इथे स्वयंपाक करता करता काही सांडलं पण व्हायसारखं असलं, पटकन स्वयंपाक करताना इकडे तिकडे उठायला लागतं, जायला लागतं. आणि कुठं आपल्याकडे आहे कुत्रं मांजर, म्हणजे दूध दही काय असं उचलून ठेवायला तिथल्या तिथं, म्हणून शिकं पण थोडं टांगून घेतलेलं आहे. तर स्वयंपाकासाठी काहीतरी चांगला पक्का निवाराच करायचा आहे, पण ते आता होईल तेव्हा होईल. पुढं लय महत्त्वाची कामं आहेत नरडेवर. तर गुरांची वैरण वगैरे मगाशीच केली मी. आज लवकर गुरांची वैरण केली 4ची. आता गुरं इकडे बांधून घ्यायची, झाडू बिडू मारायचा, अशी बरीच काही कामं आहेत. तर कसं वाटलं हे. आणि मला चूल घालायसाठी लय चुलीपाशी हवेने त्या दिवशी कचरा 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 आलाय सगळा, दिसतच नाही. मी बसली उलटी. तर सारवून बिरून काढायचे चुलीजवळचं, पण त्यात आज नाही उद्या, कारण आजचा दिवस गेला सगळा. लवकर वैरण करण्याचं कारण असं पडलं की दुपारी जास्तच गरम होत होतं आणि हवा बिवा एकदम बंद, जसं पाऊस पडायच्या आधी 2 दिवस झालं होतं ना, तसंच झालं होतं. मग मला असं वाटलं की आज बी येतो की काय पाऊस. आणि पाऊस आल्याच्या नंतर मग गुरांना वैरण खायला होत नाही. शेडमध्ये लवकर घातलं तर राडा करून टाकतात आणि पावसात उभा राहून वैरण खाता येत नाही गुरांना. म्हणून मग थोडी घाईच केली आणि मुरघास टाकून दिला गायांना, पण पाणी पिले नाहीत ना त्या. तर चला, गुरांची आज लवकर वैरण करून घेतली आणि पण पाणी पिली नाहीत लवकर वैरण करून घेतल्यामुळं. म्हणजे आज जरा आभाळ आल्यासारखं वाटतंय, थोडं हवा पण बंद आहे. आणि दुपारी थोडं गडगड वाजल्यासारखं वाटत होतं, की वाटायचं कुठेतरी लांब पाऊस चालू असणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटलं की जर समजा 4च्या नंतर, 4च्या 4:30च्या नंतर कसं वारं चालू होतं की लगेच पाऊस बिऊस यायला चालू होतो, तसं जर झालं तर गुरांची वैरण खायची राहून जाते. म्हणून मी लवकर वैरण करून घेतली. म्हणजे 3:30लाच वैरण केली होती आज दुपारची. आणि पाणी पाजायचं मागं ठेवलं होतं. आता त्यांच्या वेळेनुसारच ते पाणी पितात, वैरण खातात. वैरण काय किती पण वेळा दिली तरी ते खातातच, पण तहान नसल्यावर पाणी पित नाहीत. तर आता वैरणच्या नादी लागले चांगले, मस्त फुकून फुकून खात्यात ते मुरघास, पण पाणी पाजायला लागतील. तर चला, जोपर्यंत आमचा गोठा होता ना तोपर्यंत कधी आठवलं नाही की चुलीसाठी निवारा पाहिजे म्हणून. पण जसं छप्पर काढले स्वयंपाकाचं, तसं चुलीसाठी एवढं दरवर्षी धडपड करत असते. इथं तरी चुलीला निवारा होईल, तिथं तरी होईल. आणि चौधरी साहेब काय मनावर घेईना झालेत चुलीच्या निवाऱ्याचं. काय करतील, खर्चच असतो तेवढा. थोडंसं शेड करायचं म्हणलं तरी किती खर्च येतो ते अंदाज लावू शकत नाही आपण. इकडून तर छान बसलेत बरं का सगळे बांबू, पण इकडे सगळे बाहेर आत बाहेर झालेत. तर ते कट केले असते तर अजून सुंदर गेटअप आलं असतं त्याला. पुढं थोडं एक ह्या पेंडीच्या पोत्यांचं एक थोडी तळवट बनवला ना आणि पुढं हातरलं ना तर मस्त होऊन जाईल ते. इकडून आतमध्ये पाणी जाणार नाही. आणि हे कट करून टाकल्यावर छान वाटेल, गेटअप चांगलं येईल. पण ते कट करता येणार नाही, कारण ह्या जो घेतलाय ना, मोठा इळू जो घेतलाय ना मी, तो गुढीचा आहे. किती लांबपर्यंत गेलाय तो, आणि गुढीचा आहे तो. तो जर मी कट केला तर मग गुढी उभा करायला परत बांबू नसणार आहे आणि उगं वरडा खायला लागेल. आणि हा जर बांबू कट केला असता ना तर मध्ये टाकायला त्याच्यात एक कमी पडलेला मस्त बरोबर झाला असतं. पण ते मी नाही कट केलं बाबा. आधी चौधरी साहेबांची परमिशन घ्यायला लागेल. परत गुढी उभा करताना कुठं जायचं कुणाला मागायला, म्हणून नाही कट केला तो. तर संध्याकाळी बघूया काय म्हणतात. आता बघितल्याशिवाय काय कळणार आहे. त्याचं झालंय असं, त्यांचं लक्ष का देत नाहीत ते. काय म्हणतात की इथं आपदत बसण्यापेक्षा अगं गॅस आहे घरात, गॅसवर करत जा. अहो गॅसवर सगळं करू शकतो आपण, मान्य आहे, पण चुलीवर
पाणी गरम आंघोळीला करू शकत नाही. हे काय शहर आहे का? 4 काटक्या माणूस रानातले येतं घेऊन येतं आणि चुलीवर पाणी तापवते. आणि मग चुलीवर पाणी तापवायला चूल जर पेटली तर असं वाटतं ना लगेच की अजून जेवण पण बनवून घ्यावं, चला भाजी तरी टाकून घेते, चला चपात्या तरी लाटून घेते. ती त्यांच्या लक्षातच येत नाही. ते म्हणतात हां चुलीवर करणारी झाली. अहो पण ते चुलीवर करणारे तुम्हाला मी किती वेळा त्यांना सांगायचं झाले माझं की तुम्हाला असं वाटतं की चुलीवर राहू दे, काय पहिल्यापासून चुलीवर करत होतीस का? पण हे गाव आहे, हे काय मुंबई नाही आहे. मग आपल्याला वाटतं ना की माझा जीव थोडा थोडा होतो. माझ्याकडे इतकं सरपण आहे रानात, कुणीकडे बी काटक्या आहेत आणि चुलीला ना चांगला निवारा नाही आहे. तर येडंवाकडं जुगाड केले बघा मला जसं जमते तसं. आणि ह्या इळूच्या काठ्या ज्या आहेत ना त्या मी जे केले त्याच्या लांब पुढं जात होत्या, तर त्या काय मी कट करून घेतल्या नाहीत. कारण त्या कट करायला मला पहिली परमिशन घ्यावी लागेल त्यांची, चौधरी साहेबांची. कारण त्या ज्या काट्या आहेत ना त्या इळूच्या मी गुढी उभा करण्यासाठी त्या काट्या ठेवलेल्या त्या काढून घेतलेल्या आहेत मी. आणि जर मी कट करत बसली त्यांना तर मग मला ओरडा खायला लागेल. म्हणून मग मी त्याच्या नादीच नाही लागली कापायच्या. म्हणलं असू दे, एवढे 2-4 महिने निघले म्हणजे झालं. परत मला नाही निवारायची गरज लागत. जेव्हा थंडीचं उन्हाळ्याचं उलट असं हवेशीर स्वयंपाक करायला छान वाटतं. पण पावसातलं थोडं टेन्शन असते. पाऊस लागला की सगळ्यांनाच निवारा पाहिजे असतो. शेळ्यांना निवारा पाहिजे, वासरांना निवारा पाहिजे, आणखीन गुरांना निवारा पाहिजे, वैरणीला निवारा पाहिजे, कुत्र्याला निवारा पाहिजे बसायला, परत गाडी लावायला निवारा पाहिजे असतो, आपल्याला बसायला निवारा पाहिजे असतो. मग हे 9-10 पत्र्याचं शेड आणि त्या 10x10च्या 2 खोल्या, 10x10च्या पण नाहीत आमच्या, तर अजून लहान लहान खोल्या आहेत. आणि वटा म्हणजे आमची जी वसरी आहे आम्ही जी वापरतो, घर कमी वापरतो आणि वसरी, कारण घरामध्ये अंधार असतो. तर कसं नियोजन करणार ना. आणि मग ती सगळं एका जागेवरच म्हणलं ना तर का कुणाच ठाऊक आहे ना जास्त चिडचिड होऊन जाते. मला तर इतकी चिडचिड होते माझी. मला एवढा राग यायला चालू होतो. मला असं वाटतं की रोज किती दिवस आवरत बसणार ना आणि एकटीच मी आवरणारी, असं होऊन जातं मला. अरे मी आता सगळं आवरलं होतं, परत तिथं तेवढंच झाले, मग मरू दे तिकडं, मी आता अजिबात हात लावणार नाही, असं होऊन जातं माझं. मग असं वाटतं चुलीला तरी पटांगणात असा निवारा पाहिजे. म्हणजे कसं तिथल्या तिथंच सगळा स्वयंपाक बी तिथंच करायचा, घरात बसायचं उठायचं पण तिथंच, दिवसभर वागायचं पण तिथंच. कुत्र्याने, आणि माझ्या कुत्र्याला तर अजून अशी सवय, मी जिथं बसेल तिथं तो येतो. मग त्या कुत्र्याने पण घरात बसायचं. ओट्यावर पण सगळीकडनं ओपन असल्यामुळं तिन्ही बाजूंनी इकडून वसारं ये, तिकडून वसारं ये, तिकडून वसारं ये, 2-3 बाजूनी सगळं वसारं येतात. ती ओटा पण वला होऊन जातो. म्हणून माझी ही धडपड चालू आहे. पण ती चौधरी साहेबांच्या आमच्या लक्षातच येत नाही ही जी धडपड कशासाठी चालू आहे ती. आणि कसं असते, नीट ठेवलं तर नीट राहते घर, आणि आपण असंच काय पण घामटासारखं काय पण करत बसलं, चला असू द्या जाऊ द्या, तिथल्या तिथंच करायचं, तिथल्या तिथंच खायचं, काढायचे तेवढे दिवस असं म्हणून चालतंय का? ते अजूनच घाणेरडं वाटत जातं. त्याच्यामुळं मग मी ठरवलं की एवढं करूनच घेते, कुठं त्यांच्या तरी मागं लागत बसू, सारखं चिडचिड. आता हे जे तुम्हाला शेड दिसतंय ना, ही गुरांसाठी केलेलं, तर ह्या शेडला झाली बघा 3 वर्ष. आणि 3 वर्षापूर्वी मला ह्या शेडसाठी, एवढीशा शेडसाठी ह्या 58,000 रुपये खर्च आला होता 3 वर्षापूर्वी. आणि आता तर युद्धापासून एवढं लोखंड वाढले, म्हणजे लोखंडाचे भाव वाढलेत. आमचे चौधरी साहेब ह्याच्याच बिल्डिंग मटेरियल्स ज्यांच्याकडे मिळतात त्यांच्याकडेच काम करतात ना, तर सिमेंटचे भाव वाढलेत, लोखंडाचे भाव वाढलेत. मग आता मला बाकीचं पुढचं शेड करायला, शेळ्यांसाठी निवारा करायला किती खर्च जाईल. आणि आता रानातली झाडं कापताना ना मी मेडी काढून घेतल्या होत्या, पण मला लागणार होत्या किमान छोटंसं जरी शेळ्यांसाठी करायचं म्हणलं ना, बुटकं जरी, तरी मला 4 किंवा 6 मेडी लागणार होत्या. आणि मी फक्त 3च मेडी काढून घेतल्यात, कारण 3च निघल्या. अजून एक निघत होती, मी त्याला सांगितलं होतं. माझाच भावकीत, म्हणजे बाहेरच्या भावकीतला चुलत भाऊ आला होता झाडं कापायला. त्याला मी म्हणलं होतं जशा तुला निघतील तशा मला 4 मेडी काढून दे. घरी 2 मेडी आहेत, त्याच्यावर मी आपलं कसं तरी छप्पर करते शेळ्यांसाठी. पण त्यांनी चुकून विसरतेपणी माझ्याबरोबर गप्पा मारत ती एक चांगली मेड होती ती पण काढून टाकली. म्हणलं अरे देवा. आणि आता लाकडं कुठली आणायची छप्पर करायचं जरी म्हणलं तरी, छप्पर काय, लाकडं मेडी जरी तयार झाली असत्या का नाही, तर त्याच्यावर एखादा आडू बारका टाकून शेवरीचं ह्याचं फटा आणून काय पण करून आलं असतं करायला.
मग शेळ्यांसाठी छान झालं असतं. सगळं तिथल्या तिथंच मी काढते ना, मला माहिती की कसं ते किती घाण वाटते. आणि पावसाळ्याचं कसं थोडीशी जरी ओलं जरी झालं कुठं घरात बिरात तरी चिकचिक वाटायला चालू होतं. आणि मी तर एवढ्या सगळ्या जणांना एवढ्या सगळ्या गोतावळा, माझा गोतावळा म्हणजे हीच गुराढोरांचा, बाकी पाहुणेरावळ्यांचा गोतावळा कोणी नाहीत पावसाळ्यात येत जात, कारण आता शेतातली कामं चालू होतात प्रत्येकाची आपली आपली. पण ही माझं घरातलाच गोतावळा मला एवढा सांभाळत बसायला लागतं ना, याला इथून सोड तिकडं नेऊन बांध, त्याला तिथून सोड त्याला तिकडं नेऊन बांध, दिवसभर तोच राडा चालू असतो. आणि ती रानातली कामं आल्यावर तर अजून गोंधळ असतो माझ्या पाठीमागं. म्हणून मग मी म्हटलं की चुलीला का होईना घरात सकाळचं संध्याकाळचं स्वयंपाक सटकून चुलीवर झाला पाहिजे. आणि मग घरात फक्त झोपण्यासाठी घराचा वापर झाला पाहिजे, की बाबा आता लय पाऊस झालाय बाहेर आणि घरात आपण उभं राहायला जावावं आणि निवांतपणे आरामात झोपावं, ह्याच्यासाठी घरातला वापर झाला पाहिजे. मग कुत्रे येऊन बसू दे, मांजर येऊन बसू दे, घरात काही प्रॉब्लेम नाही. पण तिथंच करायचं, तिथंच खायचं, तिथंच कुत्र्या मांजरांनी, तिथंच आपण झोपायचं. झोपण्याचं, बसण्या उठण्याचं ह्या पाळीव प्राण्यांना घेऊन हातरुणात बसायचं मला कुत्र्याला मांजराला काय वाटत नाही. पण स्वयंपाक करताना जवळ येऊन बसलं ना, आपल्याला पण घाण वाटते आणि बघणाऱ्याला पण घाण वाटते. तर असो, छान अशी गुरांची वैरण वगैरे झालेली आहे. जेवढं पटांगण दिसतंय ना तेवढंच सगळं आवरत पण बसायला लागतं बरं का. आणि एवढ्या पटांगणाचा काय उपयोग, सगळीकडनं आडोसा आतमध्ये करून घेतला पाहिजे. तर मी करेलच हळूहळू आणि जसं करेल तुमच्याशी शेअर करत जाईल बरं का. खूप मोठं प्लॅन चालू आहे माझा, एवढं मोठं कंपाऊंड करायचं आहे मला. आणखीन तारांचं कंपाऊंड करायचं आहे. पण ते आता ते आपल्या डोक्यात फक्त चालू आहे, ते सत्यात कधी उतरणार ते काय मला माहिती नाही. आणि मी तसं आश्वासन पण देत नाही की मी लगेच ह्या 4 महिन्यात करेल, 2 महिन्यात करेल, तसं नाही बाबा. जसं जसं मला होईल हळूहळू मी करत राहणार आहे आणि छान करणार आहे सगळं काही. पहिल्याचपासून मी गावालाच असती ना तर मी खूप सुंदर माझं घर केलं असतं. इतकी वर्ष मुंबईमध्ये राहून लोकांच्या घरांना सजवत बसली आणि आता असं आल्यावर वाटतं की अरे मी इथंच असती पहिल्यापासून तर माझं आज घर कुठं असतं, कसं असतं. पण मुलांची शिक्षणं झाली माझ्या तिकडं. आणि असू दे, चला आम्ही जर गावाला राहिलो असतो ना तर जसं आमची लवकर लग्न झाली बिना शिक्षण करता, तसंच आमची मुलांची पण झाली असती कदाचित. तर त्याचं मला समाधान वाटतं की असू दे, चला जग बघितलं, दुनिया बघितली, हे काय होत राहील. आणि काहीच नाही असं नाही आहे, हे बघा म्हणलं तर आपल्याकडं भरपूर काय आहे. आणि नाहीच माझ्याकडं काय म्हटलं तर मग काहीच नाही, मग काय किती बी असू दे त्यात समाधानी नसतो माणूस. तर जे आहे त्याच्यात समाधानी. हे बघायला खूप मोठं, हे छान दिसते पण एवढं पावसाळ्यात पुरत नाही, सगळीकडे चिकचिक झालेली असते त्याच्यामुळं. तर ह्याच्या पुढं पण माझं करायचं प्लॅनिंग चालू आहे. जर केलं तर मी तुमच्याशी शेअर करेलच आणि लवकरच करेल असं वाटतं. इथलं पुढं शेड करावं तर परत इथला पत्रा काढून आहे ना तिथून वाट बनवायची आहे आम्हाला. त्याच्यामुळं बघा सगळं सामायिक क्षेत्र असल्यामुळं कुठले डिसिजन पण घेता येत नाहीत, धडाधड कामं पण करता येत नाहीत. आणि जेव्हा कुठली कामं करायचं आपण हातात घेऊ तर तेव्हा आर्थिक नियोजन आपलं ढासळलेलं असतं. त्याच्यामुळं सगळं बिघडत चालले, विस्कटत चालले. बघत 2-3 वर्ष झाली गावाला येऊन आणि आलती तेव्हा काहीसुद्धा नव्हतं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत